रांजणं मोहरी एवढ्या खड्यानं भरली, एवढी माणसं त्यानं मारली आणि त्याच्या पाठीमागे भयानक चिंता लागली. बाबा मी आता कसा काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. आता मी कर्माचा कसा उचलून, मी खूप पाप केलंय. वाल्या पोळ्या एवढा पापी माणूस अजून जगात तयार नाही झालं. एवढी माणसं त्यानं मारली होती, भयानक त्याचं पाप झालं. आणि जेव्हा नारदजीने विचारलं कशासाठी केलं, आणि कुटुंबासाठी केलं, म्हणजे कुटुंब पाप वाटून घेईल का. पहिले बायकोच म्हटली नाही घेणार तुमचं पाप, आणि तुम्ही तो म्हटला एक साडी मागितली तुला 100 साड्या दिल्या ग, तो एक सोन्याचा हार मागितला तुला हजारो हार दिले ग, माझं पाप तू वाटून घेत नाही. ती म्हटली थांबा अगोदर चहा बनवते, तुमचं डोकं शांत होईल, मग तुमच्या सोबत बोलते. चहा बनवायला गेली आणि नाटक केलं. मालक स्वामी पळा. काय झालं, मला विंचू चावला, माझ्या पायाला विंचूने डंख केला, खूप मुंग्या आल्या. तो म्हणतो डॉक्टर आणू का, झाडपाल्याचं औषध आणू का, मंत्र मारणारा बोलवू का. ती म्हणते नाही नाही नाही, मंत्र नको, झाडपाला नको, औषध नको, डॉक्टर नको, काही नको. मग काय करू, म्हणे माझ्या अर्ध्या मुंग्या वाटून घ्या. दिलं ढकलून तिला. आता तुला काही कळतं का, विंचू तुला चावलाय, तुझ्या मुंग्या मी कशा वाटून घेणार. तटकर उठून उभी राहिली. ती म्हटली मलाही तेच म्हणायचंय, पाप तुम्ही केलंय, मी कसं अर्ध वाटून घेणार. जर तुम्हाला माझ्या अर्ध्या मुंग्या वाटून घेता येत नाही, मला तुमचं पाप वाटून घेता येणार. भयंकर चिंतेमध्ये गेला. आता कसा उद्धार होणार. बाबा मला याच्यातून बाहेर काढा. पतितों को पावन है करते कृपा निधि, पतितों को पावन है करते कृपा निधि, हुए पाप है इस सुयश के सहारे, अगर नाथ देखोगे अवगुण हमारे, तो हम कैसे भाव से लगेंगे किनारे, अगर नाथ देखोगे अवगुण हमारे, अगर नाथ देखोगे तू राम मंत्राचा जप कर, त्याच्याशिवाय तुझं तरण तारण होणार नाही. म्हटलं बाबा आयुष्यभर माणसं मारली, तुम्ही जे म्हणता ते म्हणताच येणार नाही. म्हणे मग तू काय केलं. म्हणे मी माणसं मारली. म्हणे माणसाला मारताना काय म्हणायचं. म्हणे मरा म्हणायचं. आता मरा, आता मरा. म्हणे मग फक्त मराच म्हण, मरा मरा फक्त वेगात म्हण. मग वेगात मरा 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 म्हणता म्हणता राम 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 होईल. आणि मग वाल्यानं जे राम 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 झालं त्याच्या मुखातून, एवढं नाम गायलं बाप रे बाप, अंगावर वारूळ झालं तरी कळालं नाही. 12 वर्षानंतर नारदजी तिथून चालले. कानाला आवाज आला राम राम. नारदजीला आठवलं अरे इथंच आपण वाल्याला उपदेश केला होता, कुठे असेल. आणि आवाज तर येतोय राम, पण कुठे असेल.
पाहिलं बाजूला वारुळ होतं. नारदजी म्हटले वारुळात तर नसेल. वारुळाला कान लावला. तुम्ही लावायला जाऊ नका, गडबड होईल. वारुळाला कान लावला, त्यातून आवाज आला, राम राम. वारुळ सारलं बाजूला. आतमध्ये तेजपुंज महात्मा. हस्त ठेविला माथया, डोक्यावर हात ठेवला, शक्तिपात केला. आणि आता वाल्ह्या कोळ्याचा ऋषी वाल्मिकी बनला. ऋषी वाल्मिकीला सांगितलं, पाप सगळं संपलंय तुमचं राम नामानं. किती पाप संपलं? त्या पापाला मोजता येणार नाही एवढं पाप त्याचं होतं. ते सगळंच पाप संपलं त्याचं. भगवंताच्या नामाचा प्रभाव. वाल्ह्या कोळी ब्रह्महत्यारी, नामे तारीला निर्धारी. घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळते पापांचे. ऐसा नामाचा महिमा. हे खूप ऐकतोय आपण, पण गातच नाही आपण ना. कोणी भाग्यवान असतील की दीदी आम्ही ऐकतो सुद्धा आणि नामस्मरण करतो सुद्धा. त्या सत्पुरुषांच्या चरणावरती वंदन आहे. त्या भाग्यवान मंडळीच्या चरणावरती वंदन आहे. काय तर सगळे प्रमाण आपल्याला पाठ आहेत, पण आपण याला फॉलो करत नाही. वाल्ह्या कोळी ब्रह्महत्यारी, नामे तारेला निर्धारी. वाल्ह्या कोळ्याचं सगळं पाप संपलं राम नामाच्या चिंतनानं. आणि त्याची चिंता जी त्याच्या पाठीमागे लागली होती ना, आता माझं कसं होईल, काय मी उद्धार पावेन, ही चिंताच आहे. ही सगळी चिंता त्याची नष्ट झाली. म्हणजे राम मंत्र काय आहे? चिंतामणी मंत्र आहे. म्हणून महादेवाच्या मुखातून जगत कल्याणासाठी बाहेर पडलेले जे 5 महामंत्र आहेत हे लक्षात ठेवा. हे मंत्र आपलं कल्याण करणारे आहेत. शिवपूजन करू लागलात, ओम नमः शिवाय म्हणा. फोन उचलला, हॅलो म्हणण्यापेक्षा हरी ओम म्हणा. हॅलो म्हणता ना तुम्ही, हॅलो म्हणण्यापेक्षा हरी ओम म्हटलं तर ओमचा उच्चार होईल. लेकरांनी बुद्धिमान व्हावं याच्यासाठी गायत्री मंत्राचा जप त्यांना करायला सांगा. घरातल्या माणसांना अकाली मृत्यूचं भय असेल तर 1.25 महामृत्युंजय मंत्राचा जाप करायला लावा. आणि आपल्या मागे चिंता असेल तर चिंतामणी मंत्राचा जाप करा. हे 5 मंत्र महादेवाच्या मुखातून बाहेर पडलेले तुमच्या माझ्या कल्याणासाठी आहे. म्हणून या मंत्राचा जाप करा. राम, आता 5 मंत्र सांगितले. आता आपण पुढे प्रवास करणार आहोत. भगवान शिव पार्वती यांच्या विवाहाची कथा आपल्याला ऐकायची. वेळेचं भान लक्षात घेता आपण त्या कथेकडे प्रवास करणार आहोत. नारदजी म्हणतात, बाबा शिव पार्वतीच्या विवाहाची कथा सांगा. नारदजी बोलले, ब्रह्मदेव बोलले, नारदजी कथा सांगतो मी, पण जरा विस्तारपूर्वक सांगतो ऐका. सर्वप्रथम मी सत्यलोक निर्माण केलं. ब्रह्मदेव सांगू लागले. विष्णूसाठी वैकुंठ तयार केलं. भूलोक, भुवरलोक, मयोलोक, तपोलोक, सत्यलोक, पितृलोक, नरकलोक अशी लोक तयार केली. 14 भुवने, देवी देवता, सनकादिक मुनी, अप्सरा, गंधर्व, 4 वेद, 12 सूर्य, अष्टवसु, वैश्वदेव, 27 नक्षत्र, 7 ग्रह, सूर्यमंडळ तयार केलं. मानसिकरित्या पृथ्वी तयार केली. ब्रह्मदेवानं स्वतःच्या शरीरातून 10 ऋषी निर्माण केले. डोळ्यातून अंगिरा ऋषी, हृदयातून भृगु ऋषी, नेत्रातून मरीच ऋषी, कानापासून नारदजी, पोटातून कर्दम ऋषी, व्यानवायूतून पुलह ऋषी, उदान वायूतून पुलस्त ऋषी, समान वायूतून कृतु ऋषी, अपान वायूतून वशिष्ठ, प्राणवायूतून दक्ष. दक्ष महाराजांना सांगितलं सृष्टीचा विस्तार करा. ब्रह्मदेवाने आपल्या शरीराचे 2 भाग केले. उजव्या भागातून एका पुरुषाची निर्मिती केली, डाव्या भागातून एका स्त्रीची निर्मिती केली. जो पुरुष निर्माण केला त्याचं नाव मनु महाराज. जी स्त्री निर्माण केली तिचं नाव शतरूपा माता. ही दोघं, शतरूपा ही बुद्धीचं प्रतीक आहे, मनु हे मनाचं प्रतीक आहे. मन आणि बुद्धी यांचा आता हा सगळा विस्तार आहे. मनु महाराज आणि शतरूपा माता यांना सांगितलं सृष्टी विस्ताराचं काम करा. त्यांना 3 मुली आणि 2 मुली, 2 मुलं असा त्यांचा
संतती विस्तार झाला. 2 मुलं प्रियव्रत आणि उत्तानपाद आणि 3 मुली आकुती, देवहूती आणि प्रसूती, या 3 मुली. नावं लक्षात नाही राहिली तरी चालतील, फक्त कानावर पडू द्या. भागवतात पण हा सगळा उल्लेख आहे. 4 संतानांच्या प्रपंच विस्ताराचं चिंतन करण्यापेक्षा आपण प्रसूती मातेचं चिंतन करू. आता उत्तानपाद राजाला 2 पत्न्या, सुरुची आणि सुनीती. सुरुचीचा मुलगा आहे उत्तम, सुनीतीचा मुलगा आहे ध्रुव. ध्रुवबाळ भगवान परमात्माला प्रकट करतात, ध्रुव लोकाला जातात. त्यांच्या भक्तीचं महिमान फार सुंदर आहे. प्रियव्रत नावाचा जो मुलगा होता, अगोदर लग्न नको, नंतर लग्न बंधनामध्ये तो पडला. त्याच्याही कुळामध्ये पुढे भगवान परमात्माने अवतार घेतला, अंश अवतार देवाचा. आकुती नावाची मुलगी रुची नावाच्या प्रजापतीला दिली. त्यांना यज्ञ नावाचा मुलगा झाला आणि त्या यज्ञ नावाच्या मुलाला दक्षिणा नावाची मुलगी पत्नी म्हणून मिळाली. म्हणून यज्ञामध्ये दक्षिणा प्रधान आहे. की आपण काही ना काही दान दक्षिणा यज्ञामध्ये सहभागी केली पाहिजे. देवहूती नावाची जी मुलगी आहे ती कर्दम नावाच्या प्रजापतीला दिली. त्यांच्याही पोटी भगवान कपिल रूपामध्ये आलेले आहेत. आणि प्रसूती नावाची जी मुलगी आहे ती दक्ष नावाच्या प्रजापतीला दिली आहे. या दक्षाला सांगितलं सृष्टीचा विस्तार करा. सुरुवातीला दक्षानं 10,000 मुलं तयार केली, मानसिकरित्या बनवली ती 10,000 मुलं. आणि त्या 10,000 मुलांना सांगितलं, बाळांनो जा हिमालयाच्या पहाडामध्ये जाऊन आपण घोर तपश्चर्या करा. तपश्चर्या करून भगवंताला प्रसन्न तपश्चर्या करा आणि तपश्चर्या करून तुम्ही सरळ वापस या. तुमच्या सगळ्यांची लग्न लावतो, सृष्टी विस्ताराच्या कामात तुम्ही मला मदत करा. मुलं तपश्चर्या करायला गेली. दक्ष महाराज ने 10,000 पुत्रों को निर्माण किया और उनको तपस्या करने के लिए भेजा हिमालय की चट्टानों पे. तपस्या उनकी पूरी हुई. उसके बाद वो अपने भवन की ओर निकले तो रास्ते में नारद जी मिल गए. तपश्चर्या पूर्ण करून येत असताना रस्त्यात नारद जी भेटले आणि नारद जी नारायण नारायण असं भजन करत ते मुलांकडे पाहतात. मुलांना म्हणतात, बाळांनो कोण तुम्ही? पोरांनी सांगितलं, बाबा आम्ही दक्षाची मुलं आहोत. दक्षाची मुलं? अरे तुम्ही माझे पुतणे. कोण तुम्ही बाबा? अरे बाबा काय म्हणता, मी तुमचा काका आहे. काका? आजपर्यंत तुम्हाला पाहिलं नाही. अरे पोरांनो, सारखा भजन करत फिरतो मी, त्याच्यामुळे तुमची माझी भेट नाही. दक्ष माझा भाऊ आहे. बरं झालं काका, भेट झाली. आता तुम्ही आमचं लग्न होणार आहे, लग्नासाठी अक्षता टाकण्याकरता तुम्ही या. नारदजी म्हटले, पोरांनो लग्नाच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला माझं पटलं तर ऐका. लग्न करून जर जगाचं कल्याण झालं असतं तर मी नाही का लग्न केलं नसतं. मी बिना लग्नाचाच आहे अजून. का? मला माहिती आहे संसाराचा कसा चक्कर आहे तो. या संसाराच्या भानगडीत पडू नका पोरांनो. आजपर्यंत संसारात कोणीही सुखी झालेलं नाही. कितीतरी दुःख या संसारामध्ये आहे. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. या संसार नगरी बाजार भरला गवा. या संसार नगरी बाजार भरला गवा.
आहे. कोणीच असं म्हणत नाही की मी सर्व सुखी आहे म्हणून, कोणीच नाही. खरं आणि प्रामाणिकपणे बोला माझ्यासोबत, कोणीच अजिबात खोटं बोलायचं नाही. खरं खरं सांगा, या संसारात सुख आहे का हो? तुम्ही फार फ्रेश टवटवीत एकदम छान आहात तरी सत्य बोला. खरंच या संसारात सुख आहे का? मोकळ्या मनानं सांगा, मोठ्यानं सांगा. संसारात सुख? फक्त महिला मंडळ उत्तर द्या, पुरुष मंडळ काहीच बोलू नका. खरं खरं सांगा माझ्या ताईंनो, संसारात सुख? तुम्ही टेन्शन मध्ये येऊ नका, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. संसारात सुख? मोठ्यानं सांगा, संसारात सुख? संसारात सुख? हे बिचारे जाम टेन्शन मध्ये असतात. हे म्हणत असतील हिला साडी कमी केली नाही, दागिने कमी केले नाही, सगळ्या लोक सांगते संसारात सुखच नाही. तुम्ही पण ताण घेऊ नका, मी तुमचंही मन शांत करते. तुम्ही फक्त बोलत राहा, संसारात सुख? मोकळ्या मनानं बोला, संसारात सुख? फक्त एकदा सांगा आता, संसारात सुख? सोडायचं? आता तुम्हाला टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. संसारात सुखही नाही आणि तो सोडायचा सुद्धा. खूप प्रामाणिक आहात तुम्ही, खूप धन्यवाद तुमचे माझ्या ताईंनो. संसारात सुख नाही मान्य आहे, पण संसारात नेमकं दुःख कोण देतंय? संसार दुःख देत नाही, संसारातली आसक्ती दुःख देते माणसाला. म्हणून ज्ञानोबा सांगतात, आसोडी संसारी जिभे वेगू करी. संसार सोडा नाही, संसारातली आसक्ती सोडा. हे माझं बोलणं तुम्हाला कळावं म्हणून सांगते. एका माणसाच्या घराला आग लागली होती. बिचारा खूप रडत होता, गडबड लढत होता. घर पेटलं माझं, घराला आग लागली, घराला आग लागली. सगळी लोक हाताची घडी घालून म्हणायची, अरे एवढं छान घर पेटलो, याचं असं नव्हतं व्हायला पाहिजे. लोक बिचारी बोलत होती, हा रडत होता. काही याच्याकडे पाहायचे, काही घराकडे पाहायचे, काही याच्याकडे पाहायचे, घराकडे पाहायचे. लोकांनी पाहिलं की जास्तच गडबड लोळायचं. हे खूप रडायचं जोर जोरात. पोरगा आला, बाप रडतोय आपला म्हणून. पोरगा पळत आला आणि पोरानं कानात सांगितलं, बाबा रडू नका, घर विकलंय. एका मिनिटात माणूस उठून उभा नाही, रडायचंच बंद झालं त्याचं. का? आता हे आपलं घर नाही. मग तो पण बाकी लोकांसारखा, अरे रे असं घर नव्हतं भेटायला पाहिजे, उगीच एवढं घर जळालं असं म्हणायला लागलं. तर ज्यानं घर घेतलं ना त्याचा फोन आला, हॅलो घर नकोय आम्हाला, राहू द्या तुमचं तुम्हाला. हा माणूस पुन्हा रडायला लागला. घर तर जागेवरच होतं, ते पेटलेलंच होतं. याचं रडणं होतं, कधी मध्येच रडणं थांबत पण होतं, पुन्हा रडत होता. कोण रडवत होतं याला? घर नाही, घराशी जोडलेली आसक्ती त्याला रडवत होती. संसार सोडा असं कोणीच म्हणत नाही. संसारातली आसक्ती सोडा की जी आपल्याला रडवणारी आहे, फसवणारी आहे. संसार दुःखाचा नाही, संसारातली आसक्ती दुःखाची आहे. आणि आपण फार बिलगून बसल्या कारणानं आपल्या समोर दुःख येणारच. म्हणून सरळ सरळ संतांनी सांगितलं, बाबांनो अनेक दुःखे सांगो मी किती, सकल संसाराची स्थिती न साही पाषाण फुटती, भय काप चित्ती भरला असेल. पोरांनो, या संसारामध्ये सुख नाही, प्रपंचाच्या भांगडीत पडू नका. बाबा काय करावं आहे? पहाडात जा, तपश्चर्या करा, देवाला प्राप्त करून घ्या. 10,000 पोरांना विरक्त बनवलं नारदजी. दक्ष महाराजांना कळालं आपले 10,000 मुलं विरक्त बनले. दक्षानं पुन्हा 10,000 मुलं तयार केली. त्यांना सांगितलं, जा तप करून वापस या. रस्त्यात कोणी उपदेश करायला लागलं तर ऐकू नका आणि थांबू नका. ठीक आहे. मुलं गेली, तपश्चर्या करू लागली. आणि घोर तपश्चर्या झाल्यानंतर मुलं जेव्हा वापस येत आहे तेव्हा रस्त्यात नारदजी भेटले. पोरांनो कोण तुम्ही? आणि दक्षाची मुलं. पोरांनो कुठे निघाला? पण आता आमचे बाबा आमचं लग्न लावणार आहे, आम्ही चाललो. पोरांनो लग्न करून आजपर्यंत कुणाचंच भलं झालेलं नाही. म्हणून तुम्ही लग्नाच्या भानगडीत पडू नका. देवधर्म करा आणि देवाला जोडा, ईश्वराला प्राप्त करा. जा, तुमचे 10,000 भाऊ तपश्चर्या करतात, तुम्ही पण तप करा. त्याही 10,000 मुलांना पाठवून दिलं. जेव्हा दक्षाला कळालं
नारदजीनं आपल्या 20,000 पोरांना विरक्त बनवलं. दक्ष महाराजांना एवढा राग आला. दक्ष तेथे प्रगट झाले आणि प्रगट झालेल्या दक्षाला प्रगट होऊन सांगितलं, नारदजी, माझ्या कामामध्ये तुम्ही खूप मोठं विघ्न आणलंय. माझा शाप आहे तुम्हाला. तुम्ही एका जागेवर उभं राहून कुणाला उपदेश करणार नाही. तेव्हापासून नारदजी सारखं भ्रमण करतात. नारदजीला शाप दिला पण ब्रह्मदेव प्रगट झाले. ब्रह्मदेव म्हणतात, दक्षाने काय केलं तुम्ही? एका संताला शाप दिला. म्हणे नारदजींना, बाबा, माझ्या कामामध्ये खूप मोठं विघ्न आणलं. माझ्या कार्यात त्यांनी गडबड केली. ब्रह्मदेव म्हणतात, दक्षा, संत कोणाच्याही कामामध्ये बिघाड निर्माण करत नाही, कोणाच्याही कामात विघ्न आणत नाही. नारदजीनं जे काही केलं ते तुझ्या आणि जगताच्या भल्यासाठी केलं. पण काय आमच्या भल्यासाठी केलं? 20,000 पोरांना विरक्त बनवलं की ज्यांना मी सृष्टी विस्ताराच्या कामात माझ्या मदतीला घेणार होतो. दक्षा, ज्या 20,000 मुलांना तू गृहस्थी बनवणार होता, नको वाईट वाटू देऊ तुला, ते धड स्त्री नाही आणि पुरुष नाही, तू किन्नर जात निर्माण केली होती. त्या बिचारांना गृहस्थ जीवनामध्ये ठेवून तू त्यांच्या आणि समाजामध्ये खूप मोठं तू भयंकर हानी केली असते. उलट तुझ्या मुलांना विरक्तीचा उपदेश देऊन त्यांना अरण्यामध्ये पाठवलंय. हा तुझ्यावर नारदजीचा उपकार समज. नारदजीनं जे केलंय ते तुझ्या आणि जगाच्या भल्यासाठी केलेलं आहे. संत कधी कुणाचं वाईट करत नसतात. दक्ष महाराजांना स्वतःची चूक लक्षात आली. बाबा, माझ्याकडनं ही चूक झाली. आता मी याच्यातून बाहेर कसा पडू? नारदजींना मी शाप दिला, पण मी याच्यातून दोषमुक्त कसा हो? आणि एक काम करा, आई भगवतीची प्रार्थना करा. जगदंबा तुमच्या पोटी मुलगी रूपानं जर आली तर तुम्ही या दोषातून मुक्त व्हा. आणि मग दक्षाने 9 दिवस 9 रात्री आई भगवतीचं जागरण केलं. भिंतीवरती सुंदर चित्र काढलं. तिचं चित्र काढून ज्योत जाळली, कपाळी कुंकू लावलं, कुंकुमाचा भंडारा भरला, गळ्यात कवड्यांची माळ घातली आणि दक्ष महाराजांनी 9 दिवस 9 रात्री जागरण केलं. पण मला असं वाटतं 8:30 वाजल्यामुळे आपणही एकदा उठून उभं राहून भजन घेऊ. दक्ष महाराजही भजन करतील, आपणही भजन करू. सगळ्यांनी उठून उभे राहा. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी. अंबे गोंधळाला ये आई कृपा करी माझ्या घरी